नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत। फोर कॉर्नर डेव्हलपर्स यांचा दुसरा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला। मुंबई, ठाणा, नवी मुंबई आता नव्याने तिसरी मुंबई भविष्यात उदयास येणार असून या भागात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न साकार व्हावे, हक्काचं स्वप्नातलं घर असावं, स्वतःची नावे जागा असावी यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे उद्योजक या कंपनीचे संस्थापक अशोकजी मोठे यांच्या संकल्पनेतून मित्रांच्या सहकार्याने फोर कॉर्नर डेव्हलपर्स या नावाने कंपनी सुरू केली। पहिल्याच वर्ष त्यांनी जनतेचा विश्वास मिळविला। प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यामुळे अनेक ग्राहक त्यांना माळीप्रमाणे जोडले गेले। एका धाग्यात एक अशी प्रामाणिकपणाची मोठी माळ तयार झाली। तिसरी मुंबई म्हणून नावारूपाला येणाऱ्या प्रकल्पाचा विकास भविष्यात करण्यासाठी या फोर कॉर्नर डेव्हलपर्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या विश्वासातून परिसरातील खोपटा, टाउनशिप तसेच पेंट स्मार्ट सिटी या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरातील लहान मोठ्या सर्वसामान्यांचे जमिनीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही कंपनी सज्ज झाली आहे। आतापर्यंत 2000 गुंतवणूकदार जोडले गेले आहेत, तर 75 एकर अधिक जागा यशस्वीरित्या ग्राहकांना दिली आहे। म्हणून विश्वासाने ते या कंपनीत जोडले गेले आहेत। याचा दुसरा वर्धापन दिन नेरूळ नवी मुंबई तेरणा कॉलेज येथे जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी अनेक उद्योजकांनी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शासकीय सेवेत सक्रिय असणाऱ्यांनी सदिच्छा भेटी दिल्या। की एफसीडीला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम 6 जणांची त्यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्यात। कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीने प्रोफेशनल आहे आणि 100% आहे। हे काही कुणाच्या सांगण्यावरून आम्ही बोलत नसतो, हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे। आणि 100% ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पल वर दिलं, त्या मॅडम वर आल्या, त्यांनी 17 गुंठे जागा घेतली आणि त्याच्यात समाधानी आहेत। महत्वाचा प्रश्न आणि महत्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही। त्या पद्धतीने ज्यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं। मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील या तुमच्या आता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील, हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत, सगळी एका जागी आज दिसली। जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले। हे घेण्यासारखं याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून तर मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं। हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं। आणि आज विंधणीचे देखील आमचे इथे आहेत ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस, मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मोठे अटल सेतू आहे, उद्या गव्हाण फाटा किंवा करळ फाट्यावर जे दुबई सारखं ब्रिज जे जेम मात्री म्हणून आम्ही स्वतः बनवलंय, जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही, पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलंय हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता। आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या, उद्या ते डेव्हलपर मध्ये स्वतः घुसतील। आज फक्त लँड देत आहेत, पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार 100%, या कपॅसिटी ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात, इंडोस्पेस सारखे, हे देखील मी त्यांना सांगितलं। आणि खरोखर येणारं आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहे, याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत, याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे। कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहित नाही कुठपर्यंत आहे, परंतु मला असं वाटतं, स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात, असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील। काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा, मी कधी अवेलेबल आहे एवढं सांगितलं। आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा। प्रथम दादाला धन्यवाद देतो, एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये इथपर्यंत आले। कारण आज सर्वात मोठी लग्नाची तीच आहे। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख सुद्धा येणार होते, परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले सांगोल्याला, त्यामुळे त्यांना येता आलं नाही। त्यांनी फोन केला आणि मला सांगितलं मला येता येत नाही। आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा येणार होते, त्यांना सुद्धा त्यांचं पण व्यस्त शेड्यूल असल्या कारणाने कदाचित ते येऊ पण शकतात, नाही आलं काही हरकत नाही। त्याचबरोबर आम्ही मॅडम म्हणाल्या की फोर कॉर्नर का निवडला, तर ऐक आम्ही असंच बसलो होतो, आज आम्ही घाटावरचे हे घेतले, परंतु आम्ही विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काय ते करायला पाहिजे। आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय, लय मोठं शिकलं म्हणजेच लय मोठा व्यवसाय होतो किंवा मोठी नोकरी लागते अशातला पण काय भाग नाही। मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे, परंतु योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील, बाकीचे मेहरकर असतील, प्रवीण पवार असतील,
असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होतंय, इथल्या जागा बाहेरची लोक येऊन इथे दिसत आहेत, मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली. आणि एका दोघांचे पैसे अटकले होते, त्या निमित्तानं आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा कळलं की अरे इथं फसवणूक पण होती, पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे. आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा हे करायचं, कारण का जागा देणारे इथले स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत. कारण गरजेत पोटी जे जागा विकतात टायटल क्लिअर जागा आम्ही घेतोय, आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसं आता मगाशी मॅडमने 17 गुंठ्याचा प्लॉट घेतला तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतोय. आणि हे देत असताना तुम्ही नावाबद्दल विचारलं, फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे का? फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबई नंतर ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं, आणि त्याच्याच बरोबरीनं आता हे तिसरी मुंबई बनते, चौथा कोपरा बनतोय. म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर, त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे 6 पार्टनर, आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसं दादा बोलले, दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतो आणि राहणार आहे. पण आम्ही तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आतापर्यंत मी 70 ते 80 एकर जागा विकलेली आहे, तिथं सेल केलेली आहे. म्हणजे तिथल्या शेतकऱ्याच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहे, दिलेल्या आहे त्या. पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबई सारखी डेव्हलपमेंट येणार आहे, सिडकोने कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे MMRD डेव्हलपमेंट आणणार आहे. कारण त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये, आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे. पण तिथं MMRD जेव्हा शेतकऱ्यांनी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप 5 मध्ये फोर कॉर्नर डेव्हलपर्सची कंपनी असणार आहे, आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे. तिथे MMRDच्या माध्यमातून शेतकऱ्यावर प्लॉटिंग करणार, त्यावेळी वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत. 60-40 रेशो येईल किंवा 22% जागा मिळेल. पण जी बी काय जागा मिळेल, सिडको येऊ, MMRD येऊ, नैना येऊ, MSRD येऊ, जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार. आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा IPO लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत. आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत. रिअल इस्टेट मध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललोय.